तर नमस्कार मित्रांनो, आज नाशिक जिल्ह्यातील खोपडी या ठिकाणी डिपॉझिटचा आपला बिनजोडचं मैदान भरलं होतं. तर त्या मैदानात सुंदर एक गाडी पळाली. ज्या बैलांनी मुंबई गाजवली, घाट गाजवले, अशी जोडी पळाली. पिंपळगाव वसवणकरांचा वरदान पळाला डीएसपी ग्रुप आणि आपला सुदाम शेठ चव्हाण उजनी यांचा बादशाह पळाला. सुंदर अशी गाडी पळाली आणि बाबू ड्रायव्हरनी सुंदर अशी गाडी पळवली. ड्रायव्हर काय सांगाल आज, म्हणजे निर्वादाच्या शूट केलं तुम्ही, मस्त पळली गाडी. काय सांगाल बैलांबद्दल? दोन्ही पण पब्लिकचे बैल आहे जरा. गाडी ज्यावेळेस जळवली ना आम्ही त्यावेळेसच वाटलं होतं आपला गुलाल होणार आज. हा. आणि काय सांगाल ज्या पद्धतीने आज गाडी पळाली, जी गाडीला गती होती, तर मला तरी नाही वाटत की गाडी कुणाला मरल आता नाही, चालूला. गाडी चांगलीच पळती आणि पुढल्या अड्ड्यात पण गाडी चांगलीच पळताना दिसून राहिली. हा. यानंतर कधी आता गाडी पळेल? आता पुढल्या रविवारीच. आणि हे नियोजन कोणी केलेलं? हे आपले चिमा शेठ हा. आणि आपले कृष्णा भाऊ आणि आमचे जे मित्र जे मुंबईला असतात हा, ते सुदाम सुदाम शेठ. दादांबद्दल काय सांगाल? दादांनी आज बादशाह पाठवला. त्यांचं म्हणजे मी आज त्यांचा माझा तर परिचय झाला नाही. त्यांचं माझं अजून असं समोर समोर संभाषण नाही, फक्त फोनवरच बोलतो. त्यांनी आपल्या एक फोनवर रात्री बैल पाठवला. बैल पाठवला. मला तरी नाही वाटत की आता गाडी मरल. नाही नाही, गाडी एकदम मस्त पळाली. गाडीला स्पीड पण चांगला लागला पब्लिक वर. दोन्ही बैल पब्लिकचे, काही विषय नाही. आणि मुंबईत आता, मुंबईत तर सीझन संपलंच आहे, तर घाटावर कधी पाहताना दिसेल? घाटावर दिसन ना, लवकरच दिसन. आपले अखिल भारतीय बैलगाडी संघटना त्यांच्या नियमात आतापर्यंत तर आहे, त्याच्या पुढे पण आपण त्यांच्या नियमातच चालणार. त्यांच्या नियमात त्याबद्दल निर्णय घेतील त्यावेळेस आपण पाळताना तिकडे घाटावर 100% त्या निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे? बघू आता संघटना जे निर्णय घेईन तो. संघटना आपलं चाललंय पाठीमध्ये जेव्हा संघटना आपल्याला. आणि तुमचं एक ड्रायव्हिंग क्षेत्रात जर म्हणलं तर तुमचं नाव एक चांगलं top मध्ये. ड्रायव्हर शिर्डीकर. मला म्हणजे मी भरपूर वेळा घाटावरती तिकडे पण भरपूर वेळा 3 फेऱ्याला बैल हाणलेले, चांगली चांगली बैल, चांगली चांगली नंदी पण हाणलेली आणि भरपूर गुलाल झालेली आहे माझी तिकडे. बरोबर. आणि माझं नावच म्हणजे तिकडे घाटावरतीच झालेलं आहे. 3 फेऱ्यात. 3 फेऱ्यात. काय सांगाल आता, तुम्हाला बरेचसे बैल पळावली, आजच्या ह्या जोडीचा काय वाटतंय की गाडी ज्या फरकाने पळाली, तर काय सांगाल? नाही, गाडी तर काय गाडी कोणाला बिनजोडला तर काय गाडी कोणाला धावणार नाही लवकर. गाडीला चांगला स्पीड लागतो जरा. आणि बघू आता पुढल्या अड्ड्यामध्ये अजून थोडी वेगळी गाडी खेळून बघू, आपल्याला अजून अंदाज येईल गाडी. बरोबर. मित्रांनो, वर्धन सोबत पळालेला बैल उजनीकरांचा बादशाह, ज्या बादशाहनी 50-50 नावाचा ब्रँड बनवून ठेवलाय. मुंबई असो किंवा घाट, त्या बैलांनी स्वतःचं वर्चस्व कायम पटकावलंय. तर मालक आपल्या सोबत आहे. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आज सुंदर गाडी पळाली बिनजोडला? गाडी खूप चांगली पळाली. गाडीचं पळायचं काय अडचण नाही. बाबू ड्रायव्हर शिर्डीचे आज आपल्या बैलासाठी ते 40 किलोमीटर इथं आले. त्यांचं या बैल पळवल्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आता काय सांगाल, परत गाडी कधी पाहताना दिसेल? पुढच्या रविवारी आपण 100% ही गाडी पळू. हीच गाडी पाहणार ना? हीच गाडी पाहू. आता बरेचसे म्हणजे प्रत्येक ठिकाणी चर्चा चालली की बादशाह घाटावर पळायला जाणार आहे. त्याबद्दल काय सांगाल? ही चर्चा बरोबर खरी चालली काय? नाही, बादशाह घाटावर पळायला जाणार आहे, पण जोपर्यंत निकाल लागत नाही काही गोष्टी संघटनेचा, काही लोकांनी चुकीचे गैरवापर केला. बरोबर. विलास पैलवान असेल किंवा आबा असतील, शेवळे आबा असतील, यांना काही गोष्टी बोलले, हे बोलायला नव्हते पाहिजे. बरोबर. आणि आज ते बैलगाडी क्षेत्रामध्ये आज आपला बादशाहचा निकाल आपण आज 450 किलोमीटरवरून जाऊन, बरोबर, मला स्वतःला विलास पैलवाननी निकाल दिलेला आहे. बरोबर. आज ते आपल्यासाठी त्यांच्या भागातल्या गाड्या जरी असल्या तरी ते आपल्या गाडीला निकाल देतात. का देतात? बरोबर. आपण एवढ्या लांब जातो तिथं. नाही, लांबून जातो नाही, जी गाडी फॉल आहे ती फॉलच देतात. मग त्यांची घरची असो नाही तर बाहेरची. बरोबर. त्यांच्याकडे नियम सगळा सारखाच आहे. मग काही गोष्टी याच्यातून त्यांचा अपमान करायला पाहिजे नव्हता. बरोबर. प्रत्येकाने समजून घ्यायला पाहिजे, संघटनेमुळे आज बैलगाडी क्षेत्र चाललंय. आज तुम्हाला वाटलं ना आज आपली गाडी या मैदानात आपली गाडी नाही बसली, फॉल झाली, तुम्हाला नाही निकाल दिला, तुम्ही पुढच्या मैदानात जा आणि त्या मैदानात पळवा ना बैल. बरोबर. प्रत्येकाला माहिती आहे ना आपला बैल पळतो, मग पळवायला अडचण काय? संघटनेच्या निर्णयाबद्दल काय सांगाल तुम्ही आज? संघटनेचा निर्णय हा अंतिम राहील. संघटनेच्या निर्णयाला आपण काही विरोध नाही. त्यांनी जो निर्णय दिला त्याच्यात आपण सहभागी राहू. आता सुदाम दादांचा फोन झाला की नाही? का गाडी गोलालाच पात्र ठरली? भावाचा फोन आला होता,
पण त्याला शेवटी आनंद होणारच ना बरोबर. कोणला बी. आता ऍक्च्युली आपला जो बैल पळतो स्नेहा सुदाम चव्हाण या नावाने, हा. आपला बैल ओरिजिनल मुंबईचाच आहे. बरोबर. बरोबर. हा. आपल्या लहान भावाचा किंवा माझा म्हणा, हा. आम्ही लहानपणा आमचा जन्म तिकडचा आहे. डोंबिवलीतला. बरोबर. डोंबिवलीतले, आमचं शिक्षण तिकडचं आहे. हम्म. फक्त बैल आपला इथे आहे. बरोबर. आज डॉक्युमेंट सगळे आपले मुंबईचे आहे. बरोबर. हे सगळ्यांना माहिती आहे. फक्त नाशिकच्या नावाने बैल पळवला म्हणून आपण थोडं थांबवलंय. बरोबर. याच्यावर होईल चर्चा. बरोबर. बघू पुढे आपलं नशिबानं आपण. ड्रायव्हरांबद्दल काय सांगाल? ड्रायव्हर एक नंबर आहे. ड्रायव्हरची काय अडचण नाही. ड्रायव्हर बाबू ड्रायव्हर म्हणलं तर सगळ्या महाराष्ट्रात नाव आहे. त्या ड्रायव्हरची काय अडचण नाही. मित्रांनो, आपण ड्रायव्हर सोबत बोलूया. दादा, काय सांगाल, ज्या पद्धतीने बैल पळत होती की गाडी हाणायला किंवा पुढे म्हणजे गाडी थांबवायला काय अडचण देतात काय? भरपूर कष्ट लागतं पुढं गाडी म्हणजे उभी राहिलं तर काही आता ते ड्रायव्हरलाच माहिती पुढे कसं उभं राहतं काही. बरोबर. मित्रांनो, प्रत्येकाला ड्रायव्हरचा पैसा दिसत असतो, पण त्या मागची जी कष्ट आहे ती भरपूर आहे. बरोबर का नाही? बरोबर आहे ना. ते कशी ड्रायव्हरलाच माहिती पुढं हा, बरोबर. गाडीला एवढा स्पीड लागतो का फार पुढं कव्हर होता गाडीला पुढं 200-300 फूट अंतर पण लागतं कव्हर व्हायला जरा. भरपूर लांब जाते गाडी. हा. आणि आज देखील चांगली गाडी पळाली आणि तुम्हाला शुभेच्छा असतील पुढच्या अड्ड्यात. धन्यवाद.